काही चुकांमुळे काय झालं की माझं मॉनिटायझेशन झालेलं अकाउंट डिमॉनिटाईज झालं. हा गुगल ॲडसेन्सचा पिन मिळवण्यासाठी लोक 2-3 वर्ष वाट पाहतात. मला जेव्हा कॉपीराईट स्ट्राईक किंवा कॉपीराईट क्लेम पडली तेव्हा मी सुद्धा इतका घाबरलेलो, मला सुद्धा कळलं नाही की नक्की काय करायचं. मग त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर आजच सुरू करा. तर फायनली मित्रांनो, आपलं सुद्धा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपल्याला फायनली ॲडसेन्स गुगलचा पिन आलेला आहे आणि आता आपण फायनली अर्निंग करू शकतो असं मला वाटतंय. आता मी हे सगळं अचीव केलं फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये. मी हे सगळं कसं केलं, काय ट्रिक्स वापरल्या, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय चुका केल्या, कोणत्या चुका टाळल्या, ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही सुद्धा जर नवीन यूट्यूब चॅनल चालवण्याचा विचार करत असाल किंवा नवीन यूट्यूब चॅनल बनवण्याचा विचार करत असाल तर ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी डिटेल भेटणार आहे. त्यामुळे कुठेही जायची गरज नाही. हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि सुरुवातीला मी तुम्हाला काही अशा एकदम ॲडव्हान्स ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचे व्ह्यूज डायरेक्ट 1 पासून 10,000 पासून डायरेक्ट 1 लाख 1 मिलियन पर्यंत करू शकता. मी सुद्धा सुरुवातीला 10-15 व्ह्यूज पासूनच चालू केलं होतं. आता मला मिलियनमध्ये व्ह्यूज पडतात. ते मी पूर्ण 6 महिने 7 महिने यूट्यूबचा पूर्ण अभ्यास केला, पूर्ण अल्गोरिदम समजून घेतला आणि त्याच्यानंतर मी आता हा व्हिडिओ बनवतोय. आणि हो, तुम्ही सुद्धा 2026 मध्ये जर यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करत असाल, एक यूट्यूबर बनायचा विचार करत असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. सुरुवातीला व्ह्यूज कमी पडत असतील, लाईक शेअर सबस्क्रायबर कमी असतील तर काळजी करण्याची काही गरज नाहीये, कारण हा व्हिडिओ तुमची लाईफ चेंज करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या टिप्स ट्रिक्स मी तुम्हाला सांगते त्या फॉलो करा. नक्कीच तुमचं यूट्यूब चॅनल ऑर्गॅनिकली ग्रो करू शकता. तर आपण सुरुवात करूया माझ्या जर्नीपासून. जेव्हा 2016-17 मध्ये जेव्हा मी यूट्यूबवरती आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मलाही फारसं नॉलेज नव्हतं. मला इतकं काही याच्यातलं माहीत नव्हतं. प्रॉपर सेटअप नव्हता, एडिटिंग स्किल्स नव्हत्या आणि त्यामुळे साहजिक आहे की व्ह्यूज वगैरे कमी पडायचे. पण हळूहळू जसं मला युट्यूबमधलं समजलं की आपल्याला एडिटिंग शिकली पाहिजे, प्रॉपर कॅमेरा अँगल माहिती असला पाहिजे, थोडंसं आपल्या कॉन्टेंटकडे लक्ष दिलं पाहिजे, थंबनेल थोडासा अट्रॅक्टिव्ह पाहिजे. ह्या गोष्टी आपण हळूहळू शिकत जातो आणि मग हळूहळू आपली ग्रोथ होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जर 10, 20, 30 व्ह्यूज पडत असेल तर अजिबात खचून जाऊ नका. रेग्युलरली व्हिडिओ टाकत जा. एक ना एक दिवस आपल्याला कळतं की अल्गोरिदमला असे व्हिडिओ आवडतात, मग आपण तसे व्हिडिओ जर क्रिएट केले तर हळूहळू आपली ग्रोथ होऊ शकते. कोणतीही ग्रोथ ही पटकन होत नाही, हळूहळूच होते. त्यामुळे एकदम तुमचे 1-2 लाख सबस्क्रायबर होतील या भानगडीत पडू नका. लहान पासून सुरुवात करा, 100-200 आणि आपोआप तुमची ग्रोथ होऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे छोटीशी टिप देतो की सुरुवातीच्या काळात म्हणजे 2026 मध्ये जर तुम्ही युट्यूबवरती यायचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या एडिटिंगवरती फोकस करा, कॅमेरा अँगलवरती फोकस करा, कॉन्टेंटवरती फोकस करा, कारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर ह्या गोष्टी प्रॉपर जर केल्या तर तुम्हाला व्ह्यूज हे आपोआप भेटतील. थोडंसं एसईओ कडे लक्ष द्या, थंबनेल जरा अट्रॅक्टिव्ह करा. ह्या गोष्टी जर तुम्ही जर केल्यात तर तुम्ही नक्कीच युट्यूबवरती ग्रो करू शकता. तर मला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता म्हणजे माझ्यासाठी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे इंटरनेट. आता आपल्याकडे तर वायफाय वगैरे अनलिमिटेड डाटा अवेलेबल असतो, पण 2016-17 जेव्हा मी युट्यूबवरती आलो होतो तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता इंटरनेटचा. आणि इंटरनेट तेव्हा इतकं अपग्रेड झालेलं नव्हतं. तेव्हा 24 रुपयाला 100 MB भेटायचं आणि ती 100 MB आम्ही महिनाभर वापरायचो. आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप सारा डेटा लागायचा, म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जास्त नेट लागायचं. तेव्हा मग आम्ही कुणाचा तरी वायफायवरती जायचो किंवा फ्री वायफाय जे असायचे त्या वायफायवरती जाऊन मी व्हिडिओ अपलोड करायचो. त्यामुळे मला असं थोडंसं ना असं कटकटीची गोष्ट वाटायची. पण आता सगळं एकदम सोयीस्कर झालं त्यामुळे तुम्हाला तो काही प्रॉब्लेम येणार नाही. पण हे सगळं केल्यानंतर जेव्हा कुणीतरी नाही चांगला बनवला व्हिडिओ असे जेव्हा कमेंट करायचे तेव्हा एक मोटिवेशन भेटायचं. आणि तर पुढचा चॅप्टर असा आहे की कोणत्या गोष्टीमुळे आपला चॅनल ग्रो होऊ शकतो. तर त्या 5 गोष्टी आहेत. त्या 5 गोष्टीमध्ये अशी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओचा हुक एकदम स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून ऑडियन्सला आपल्याला पकडून धरता आलं. क्लिअर व्हॉइस आपला क्लिअर पाहिजे, जेणेकरून समोरच्याला व्हिडिओ ऐकताना कसलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. तिसरी गोष्ट अशी जी की थंबनेल. 80% डिपेंडन्सी थंबनेलवरती अवलंबून असते, कारण थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह असेल तर माणूस त्यावर व्हिडिओवरती क्लिक करतो आणि तो व्हिडिओ बघतो. चौथी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे आपण जर 2 महिन्यातून 3 महिन्यातून 5 महिन्यातून एकदा जर व्हिडिओ अपलोड करत असेल तर व्हिडिओ वर्क करणार नाही. तुम्हाला वीकली किंवा 2 दिवसाने 4 दिवसाने प्रत्येक दिवशी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे, जेणेकरून ऑडियन्सला माहिती झालं पाहिजे की हा बाबा हा व्हिडिओ बनव. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडियन्सकडे लक्ष दिलं पाहिजे. कुणी जर आपल्याला चांगली कमेंट करतोय, कुणी आपल्याला काही बोलतोय तर त्याचा आपल्याला 1 तासाभरात 2 दिवसात 1 दिवसात तुम्ही रिप्लाय केला तर कसं होतं की ऑडियन्स सोबत आपलं रिलेशन बिल्ड होतं.
आता जे नवीन नवीन युट्यूबवरती येणार आहे त्यांच्यासाठी काय टिप्स असू शकतात, तर पहिले 50 व्हिडिओ तुम्ही नॉर्मली बनवा, की बघा की युट्यूबचं अल्गोरिदम कसं वर्क करते, कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज पडतात आहे, कोणत्या व्हिडिओमधून आपल्याला सबस्क्रायबर भेटतायत. आणि 50 व्हिडिओ नंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह करायला स्टार्ट करा. दुसरी गोष्ट अशी आहे की कॉन्टेंट क्रिएशनला सुरुवातीच्या काळामध्ये जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट करायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे तुम्हाला लाखाचा कॅमेरा किंवा माईक ह्या गोष्टीमध्ये नका. एक नॉर्मल स्मार्टफोनमध्ये सुद्धा तुम्ही चांगला व्हिडिओ बनवू शकता. जर तुमचं कॉन्टेंट चांगलं असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवू शकता. त्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंटच्या भानगडीत पडू नका. तिसरी टिप अशी आहे की तुम्ही फक्त ट्रेंडिंग गोष्टीच्या पाठी पडू नका. म्हणजे आता समजा आता काहीतरी ट्रेंडिंग चालले, मग त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो, नाही. तुम्ही तुमचं काहीतरी स्वतःची काहीतरी व्हॅल्यू बनवा, स्वतःचं काहीतरी कॉन्टेंट बनवा. कारण ट्रेंडिंग गोष्ट ही फक्त 2-3 महिन्यापुरती अवलंबून असते, नंतर लोक विसरून जातात. पण तुमची जर काहीतरी क्वालिटी कॉन्टेंट असेल तर तो लाईफ टाईम चालतो. चौथी गोष्ट अशी की तुम्ही एडिटिंगना जास्त किचकट करू नका. म्हणजे जास्त एडिट केलं, जास्त VFX टाकले, जास्त साऊंड इफेक्ट टाकले तर व्हिडिओ लोकांना आवडतो, तर हा सगळा भ्रम आहे. तुम्ही एडिटिंग एकदम बेसिक ठेवा आणि क्लीन ठेवा, जेणेकरून लोकांना ती समजली पाहिजे. डोळ्याला टोचणारी एडिटिंग अजिबात करू नका, त्या भानगडीत पडू पण नका. 5वी आणि सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमच्या माईक आणि तुमच्या व्हॉइसला जास्त इम्पॉर्टन्स द्या. तुमचा आवाज हा महत्वाचा असतो. तुमचा व्हॉइस क्लॅरिटी जर चांगली असेल तर ऑडियन्स तो व्हिडिओ बघते, त्या व्हिडिओमध्ये जास्त एंगेजमेंट भेटते. त्यामुळे माईकला जास्त प्राधान्य द्या. 6वी अशी टिप्स माझी असेल की तुम्ही कम्पॅरिझन करू नका, की माझा मित्र यार त्याला तर 5 लाख व्ह्यूज पडतात आहे, मला 500 पडतात आहे, 5000 पडतात आहे. मित्रांनो, प्रत्येकाचं अल्गोरिदम, प्रत्येकाच्या चॅनलचं वर्क वेगवेगळं असू शकतं. त्यामुळं तुम्हाला भले अशा व्हिडिओला जर एंगेजमेंट भेटत नसेल, पण दुसऱ्या व्हिडिओला तुम्हाला एंगेजमेंट भेटू शकते. त्यामुळे कुणाशी कम्पेअर करण्याच्या नादात काय होतं की मग तुम्ही तुमचं कॉन्टेंट बदलता, तुम्ही त्याच्यासारखं कॉन्टेंट बनवायला लागता, मग ते एवढं वर्क नाही करणार. तुम्ही तुमची स्वतःची फेस व्हॅल्यू बनवा, तुमचं कॉन्टेंट बनवा. जे सगळेजण तुम्ही ज्याच्यासाठी आला तो म्हणजे की मॉनिटायझेशन कसं होतं, काय प्रोसेस असते, तेच तुम्हाला आता याच्यामध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगतो की मॉनिटायझेशन होण्यासाठी आपल्याला लागतात 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाइम. अदरवाईज 500 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन इंगेज व्ह्यूज. हे शॉर्ट्सला इंगेज व्ह्यूज हे अलीकडे झालंय. याच्या आधी फक्त 4000 तासांचा वॉच टाइम होता. हे सगळं तुम्हाला 4000 तासांचा वॉच टाइम तुम्हाला 365 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे आणि 10 मिलियन इंगेज व्ह्यूज हे तुम्हाला पहिल्या 3 महिन्यात 90 दिवसामध्ये पूर्ण करायचे असतात. तुम्ही जर हे सगळं अचीव्ह केलं तर मग तुम्हाला तुमचं मॉनिटायझेशन होतं आणि मग तुम्हाला बाकी सगळे प्रोसेस वगैरे ती असते. आता सगळ्यात पहिलं सगळं लोकांचं जे एक भ्रम आहे तो दूर करतो, की बऱ्याच लोकांना वाटतं की समजा मी 1 जानेवारी 2025 पासून युट्यूब चॅनल चालू केलं, तर 1 जानेवारी 2026 पर्यंत जर माझा 4000 तासाचा वॉच टाइम कंप्लीट नाही झाला तर मग माझ्या पुढे काय होणार, माझं चॅनल मॉनिटाईज होईल की नाही. तर मित्रांनो, कसं असतं की ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करताय त्या दिवसापासून पुढचे 365 दिवस काउंट केले जातात. त्यामुळे तुम्ही कधीही सुरू करू शकता. तुम्ही 1 जानेवारी, 2 जानेवारी, 10 जानेवारी कधीही सुरू करा. तुम्हाला फक्त रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करायचा, रेग्युलरली शॉर्ट्स म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला करायचे तुम्हाला अपलोड करायचे. ज्या वेळेस तुम्हाला व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतील, एंगेजमेंट वाढेल, सबस्क्रायबर आपोआप वाढतील, तेवढ्याच आपोआप तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. एका दिवसात तर ही गोष्ट काही पॉसिबल होणार नाही, पण तुम्ही हळूहळू एक दिवस म्हणजे थेंबे थेंबे तुमचं तळ साचणार आहे. त्यामुळे तुम्ही ना पहिले 10, 20, 30, 100, 150 व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला भले व्ह्यूज पडत नाही तर खचून जाऊ नका. कुणाच ठाऊक की तुमचं पुढचा व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल आणि त्या एका व्हायरल व्हिडिओमुळे तुम्हाला चांगली एंगेजमेंट भेटू शकते आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. त्यामुळे खचून जाऊ नका, काम करत राहा. युट्यूबवरती जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला पेशन्स हे ठेवावेच लागतील, तुम्हाला कॉन्टेंट हा बनवावाच लागेल, तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करावीच लागेल. ह्या गोष्टींना गत्यांतर नाही. आता माझं मॉनिटायझेशन कसं झालं, मी कसे व्हिडिओ अपलोड केले, मी काय ट्रिक्स वापरल्या किंवा मी कसं कॉन्टेंट प्लॅनिंग केला, याच्यासाठी मी एक डेडिकेटेड वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करा की आम्हाला ह्या विषयावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे, तर आपण तो व्हिडिओ बनवूया. आता सध्या मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगते, तर त्या आपण पुढे कंटिन्यू करूया. दुसरी गोष्ट अशी की युट्यूबचं पेमेंट आपल्याला कसा भेटतो. नवीन युट्यूबवरती आलेलं असतात त्यांना सगळ्यात जास्त चुलबुल असते की यार युट्यूब पेमेंट कसं देतं, 1000 व्ह्यूजला किती पैसे भेटतात, 1 लाख व्ह्यूजला किती पैसे भेटतात. जे पैसे भेटतात ते तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या ऍड्स मधून तुम्हाला पैसे भेटतात. ते पण तुम्हाला एक ठराविक हिस्सा असतो, तो तुम्हाला त्याच्यातून एक अमाऊंट भेटते. म्हणजे 10 रुपयामधून जर 1% असेल तर ती 1 रुपये. म्हणजे मी असं स्पेसिफिकली सांगू शकत नाही की इतकेच पैसे भेटतात. त्याच्यानंतर तुमचा जो पेमेंट असतो तो तुमचा डिरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येत नाही, तो तुमच्या ॲडसेंट अकाउंटमध्ये येतो. त्यासाठी तुम्हाला ॲडसेंटचं वेगळं अकाउंट बनवावं लागतं.
त्यावरती सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला ॲडसेंड वगैरे ह्या गोष्टीचा व्हिडिओ पाहिजे, तर त्याच्यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन. त्याच्यानंतर महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या दरम्यान तुमच्या ॲडसेंड अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतात. पण त्याच्या आधी तुमच्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये, यूट्यूब स्टुडिओमध्ये महिन्याच्या 12 ते 15 तारखेदरम्यान तुमचे तुम्ही डॉलर जेवढे पैसे तुम्ही कमवलेत ते तिथे शो करतात आणि त्याच्यानंतर त्या ॲडसेंडमध्ये अपडेट होतात. कधी कधी थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो, 2-3 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्याच्यानंतर मिनिमम तुम्हाला यूट्यूबमध्ये ॲटलिस्ट $100 तरी जमा झालेच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ते पैसे काढू शकत नाहीत किंवा ते तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाहीत. हे तुम्ही डोक्यात ठेवा. $100 हे मिनिमम अमाऊंट असते. $100 पेक्षा जास्त तुम्ही कितीही कमवू शकता, 1000, 2000, 4000 किती, पण $100 ही मिनिमम अमाऊंट. आणि मग जेव्हा $100 होतात तेव्हा ते डिरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. ते बँक अकाउंट ऍड करण्यासाठी सुद्धा खूप साऱ्या प्रोसेस असतात. त्याच्यावरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटचं म्हणजे की जर मित्रांनो, जर मी करू शकतो तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. त्यामुळे जर तुम्ही युट्यूब चॅनल चालवण्याचा विचार करत असाल, युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजच सुरू करा, आजच व्हिडिओ अपलोड करा. जर तुम्ही सुरुवात केली असेल तर थांबू नका मित्रांनो. कुणाच ठाऊक तुमचा कोणता व्हिडिओ व्हायरल होईल, त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील आणि तुमचे युट्यूबचे सबस्क्रायबर 1 पासून डायरेक्ट 1000, लाख, 1.5 लाख, 2 लाख होतील. त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर आजच सुरू करा, अजूनही वेळ केलेली नाही. बाकी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ॲडसेंड, मॉनिटायझेशन आणि बाकी इतर गोष्टींवरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पुढचा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येईल.